नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर कविता आलेला होता निसर्ग वैभव यांचा आज तिसरा सीझन आहे. पहिला किंवा दुसऱ्या सीझनमध्ये आपण कविता यांचा अर्थ पाहिले. या सीझनमध्ये आपण यांचे प्रश्न उत्तर किंवा काही शब्दात पाहणार आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे शब्दात दिलेले आहेत. तर हिंदीतून हिंदी आणि मराठी तीन शब्दातून रूपांतरण केलेले आहे. तर पहिला इथे बघा श्लोक म्हणजे मधुर आणि इथे गोड, सलक म्हणजे मधुर आणि इथे काय आहे गोड आहे, अणकल म्हणजे पिन आणि इथे पण पिन दिलेलं आहे, अहरर म्हणजे प्रतिपदन आणि इथे तारीख, अहरह म्हणजे प्रतिपद आणि इथे तारीख दिलेले आहे, मुकुल म्हणजे कडी आणि इथे पण कडी, समीरर म्हणजे पिन आणि इथे पण पिन दिलेले आहे. तर अजून काय आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. बघा गुंजन म्हणजे भौरोकी गुंज, पहाटेचा प्रतिध्वनी. गुंजन म्हणजे काय भौर यांचं गुंज आणि पहाटेची काय आहे प्रतिध्वनी होते. अपलक म्हणजे तब नरा पलक झपकराय, तब नरा पलक झपकराय आणि डोळे मिचकावले आणि काय आहे डोळे मिचकावले. गुंफित म्हणजे गुफा हुआ आणि इथे गुफलेले काय आहे गुंफलेले. चेतन म्हणजे जिसमें चेतना ना हो आणि ज्यामध्ये चैतन्य, चेतन म्हणजे काय जिसमें चेतना ना आणि ज्यामध्ये चैतन्य. छिन्न म्हणजे कटा हुआ आणि त्यांचा कट, छिन्न म्हणजे काय आहे कटा हुआ आणि त्यांचा कट. निर्जन म्हणजे विरान आणि इथे निर्जन, विरजन म्हणजे विरान आणि इथे निर्जन. तर याप्रमाणे असाही अर्थ दिलेले आहे किंवा अच्छा यांचा शब्द दिला आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या. मनोज म्हणजे मानव आणि इथे मानवी, मनोज म्हणजे मानव आणि इथे मानवी. विलक्षण म्हणजे अलग करणे आणि वेगळा करणे, विलक्षण काय आहे अलग करणे आणि वेगळा करणे. शेल म्हणजे गिरी आणि इथे पर्वत आणि इथे गिरी आणि इथे पर्वत. मरकन म्हणजे पन्नरा आणि इथे पण पन्नरा. तर याप्रमाणे असंही शब्दात दिलेलं आहे, त्यांचा अर्थ असा बदल होत आहे आणि त्यांचं परिवर्तन पण असाही केलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता तुमच्या समोर पद्यांचं कविता आलेलं आहे आणि त्यांचं प्रश्न काही उत्तरे आपण आता बघणार आहे. परंतु मी हा जी कविता आहे तुम्हाला वाचून करणार आहे. बघा किती सुंदरता बिखरी प्राकृतिक जगत में विश्वर, टपक रही है गिरी शिखरों से, झर लौट रही है घाटी में, लटकी धूप छाव में निस्वर, अनिल स्पर्श से पुलंकित तृण दल, बहती सीमाहीन संलक्ष संगीत स्रोत्र सी, अरहर वन भू मरमर फूलों की ज्वालाएं, आंखों करती शीतल मुकुल अधर मधु पीते, गुंजन भर मधुकर दल, तितली उड़ती दूर कहीं पल्लव छाया में, रुक रुक गाती वन प्रिय कोयल. कळलं की नाही लवकरच लवकर सांगा. हो तर अजून काय आहे बघून घ्या. बघा हा तुमचं कविता दिलेल्या होत्या. आता आपण पाहणार आहे यांचं काही प्रश्न किंवा उत्तरे. हा पूरक पठण आहे. तर यामध्ये तुम्हाला खूपच थोडेही प्रश्न येतात. काय होतात खूपच थोडे प्रश्नही येतात. त्याबद्दल हा थोडेही प्रश्न आलेला आहे. तर हा जे आहे तुमचा सेशन खूपच कमी चालणार आहे. बघा कवीने इस प्राकृतिक सुंदरता का अनुभव किया, कवीने या प्राकृतिक सुंदरताचा अनुभव केलेले आहे. तर याप्रमाणे यांचं उत्तर काय आहे बघा. कवि इस प्राकृतिक सुंदर का अनुभव किया, कवि हा प्राकृतिक सुंदरचा अनुभव घेतलेले आहे. तर पहिला पहाड़ों की चोटियां पर फैली सूरज की धूप घाटी की और लौटना. तर पहाडे यांची जी चोटी आहे त्यामध्ये फैली खूपच पसरलेली सूरज जी आहे त्यांची धूप घाटी आणि लोटना हा परिवर्तन करून जात आहे. आता इथे बघणार आपण पवन के स्पर्श से हरी घास पुलकित होना, पवन यांच्यातून जे स्पर्श केलेले आहे त्या हरी घासातून पुलकित होऊन जात आहे. आता इथे बघणार आपण भौरों का कलिया पर बैठकर अपने होठों से मधुपान करना. जे भोरे आहेत त्यांना कलियामधून बसून त्यांचा एक नवीन अनुभव जे आहे ते होठामध्ये मधुपान करत आहे. कळलं की नाही हो तर इथे आपण बघणार चारों ओर रंग के फूलों का खिलना आणि चौघा जागी जे लाल रंग आहे त्यांचा फुलांचा खिळलेला. तर याबद्दल हा जे प्राकृतिक सुंदरता आहे त्याचा अनुभव असा प्रमाणेही मी घेत आहे. कळलं की नाही हो तर चला अजून बघून घ्या.
बघा, मी तुम्हाला सांगितले होते, की यामध्ये तुम्हाला फक्त दोन्ही प्रश्न विचारणार आहे. तर हा पहिला झाला, आता दुसरा. स्वमत अभिव्यक्ती. आपका देखा हुआ प्राकृतिक स्थल इस विषय में अपने विचार कीजिए. तुम्ही जे प्राकृतिक स्थल बघितले आहे त्याबद्दल त्या विषयीवर तुम्हाला विचार व्यक्त करायचा आहे. बघा, प्राकृतिक स्थल पर घूमने जाने का मजा ही कुछ और है. प्राकृतिक स्थळ जे आहे त्यामध्ये आपल्याला फिरायला जाण्याचा मजा खूपच वेगळा आहे. मैंने कौसानी की यात्रा की. मीने कोणता यात्रा केलेली आहे? कौसानी यांचा यात्रा केलेली आहे. कौसानी उत्तराखंड में स्थित एक प्राकृतिक स्थल है. कौसानी उत्तराखंड मध्ये स्थित एक प्राकृतिक स्थल आहे. चारों ओर हरियाली व सघन वृक्षों को देखकर मानव को प्रफुल्लित हो जाता है. चागोजण म्हणजे चौघजण काय आहे? हरियाली किंवा सघन वृक्षातून आपण बघत मानव खूपच प्रफुल्लित होऊन जात आहे. रंगबिरंगे फूल और आसपास मंडराने वाले भोरे. त्यामध्ये आपण काय बघते की रंगबिरंगे जे फूल आहे आणि त्यामध्ये जी जवळ त्यांचा जे भवरे आहेत ते रंगबिरंगी फूल बद्दल कळत आहे. देखकर बहुत प्रसन्न होता. त्याला बघून आपल्याला खूपच छान वाटते. कोहरा हट जाने पर कौन से हिमालय के दर्शन होते. जेव्हा कोहरा हटतात त्याबद्दल कोणत्या हिमालयाचे दर्शन आपल्याला भेटत आहे. श्वेत बर्फ की राशी देखकर मानव मन बाग बाग हो जाता. आणि जेव्हा आपण श्वेत म्हणजे सफेद रंगाचा जे बर्फाची जे राशी पाडतात त्याबद्दल आपलं जे मन आहे ते खूपच सुंदर होऊन जात आहे. सचमुच धरती पे अगर कहीं स्वर्ग है तो वो कौसानी में. आणि खरंच धरतीमध्ये कुठे स्वर्ग आहे ते कुठे आहे? कौसानीमध्ये आहे. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. आता इथे बघणार आपण, लेटी नहीं छायाएं कुछ रवि किरणों से गुम्फित, दूर आहोर में भाती ढाले निश्चय तरंग सी स्तंभित. स्वर्ण भालगिरी सर्वप्रथम करती उषा अभिनंदन, सांझ ही सोते झीप निर्जन में कर संध्याबंदन. तर याप्रमाणे इथे जी कविता दिलेली आहे त्यांचा आता आपण काय पाहणार आहे? अर्थ किंवा त्यांची प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पद्यांश में पढ़कर सूचना कृति कीजिए, पूर्ण कीजिए. अभिनंदन कर रही है. अभिनंदन कोण करत आहे? उषा आणि यांचा सूरज की पहिली किरण. उषा आणि यांचा सूरजाची पहिली किरण. दूसरा, प्रस्तुत पद्यांश में पढ़कर दो प्रश्न की तयार कीजिए जिसके उत्तर निम्नलिखित शब्द है. आपल्याला पद्यांश हे वाचून त्यात दोन उत्तरे लिहायचे. तर पहिला काय आहे बघू. प्रस्तुत ऐसे प्रश्न तयार कीजिए जिसके उत्तर निम्नलिखित हो. पर्वत की घाटियों में कौन छिप जाती है. पर्वताच्या घाटीमध्ये कोण छिपता? साझ. छाया कोणत्या रंगी होती? छाया ह्या कोणाचा रंगचा होतं? निळ. तर याप्रमाणे यांचं उत्तर असंही प्रमाणे दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता तुमचा जे प्रश्न आहे ते अंतिमचा प्रश्न आहे ते कोणता आहे? स्वमत. कोणता आहे? स्वमत. तर याप्रमाणे आता आपण स्वमत पाहणार आहे. बघा, प्रकृति अपने अनंत हाथों से मनुष्य पर उपकार करती आ रही है. इस कथन की सार्थकता को स्पष्ट कीजिए. बघा, इथे नीटप्रमाणे ऐकून घ्या. प्रकृति साक्षात ईश्वर का दूसरा रूप है. प्रकृति हा साक्षात ईश्वरांचा दुसरा रूप आहे. प्रकृती मानव पर उपकार करती आ रही है. हा जे प्राकृतिक आहे ते मानव बद्दल खूपच उपकार केलेले आहेत. नदी, तलाव, सागर. कोण कोण? नदी, तलाव, सागर. पेड़ म्हणजे वृक्ष. फूल, फल, जंगल, पहाड़. फूल, फल आणि जंगलात पहाड़. पवन, सूर्य की किरण. पवन हा सूर्याची किरण. ये सब प्राकृतिक के अंश है. हा सगळं जे आहे ना ते प्राकृतिकच्या अंश आहेत. इनके माध्यम से प्रकृति ने मनुष्य को बहुत कुछ दिया. आणि याच्या माध्यमातून प्राकृतिक याने मनुष्याला खूपच काही दिलेले आहे किंवा मनुष्याला खूपच काही दिलेले आहे. और दे रही है. अजून देत आहेत. तर मनुष्य को जीवन के लिए अन्न, पानी एवं अन्य मूलभूत वस्तुओं की प्रकृति से मिलती है. आणि मनुष्य या जीवनातून मानव जीवनातून अन्य प्राणी एवं अन्य मूलभूत वस्तुएं भेटत आहे जे प्राकृतिक बद्दल आहे. मनुष्य को सांस लेने के लिए प्राणवायू जरूरत है. मनुष्याला सांस घेण्यासाठी प्राणवायू यांचं खूपच आवश्यक जरूरत आहे. वो भी प्रकृति से प्राप्त होती है. आणि ते पण तुम्हाला कुठे भेटत आहे? प्रकृतीबद्दल ही भेटत आहे. आयुर्वेदिक दवाएं प्रकृति से मिलती है. आणि आयुर्वेदिक दवाई हा सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे? प्राकृतिक बद्दल ही भेटत आहे.
अतः प्रकृति अपने अनंत हाथों से मनुष्य पर उपकार करती आ रही आहे आणि जे प्राकृतिक आहे ते आपल्या अनंत हातातून मनुष्याला खूपच उपकार देत आहे. हे विधान पुनंत सत्य आहे आणि हा जे विधान आहे ते पुनंत सत्य आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून झाला. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे पूरक पठण आहे त्यांचा प्रश्न किंवा उत्तर कसं प्रमाणे आपल्याला लिहायचं आहे त्यामध्ये स्वमत आहे आणि हा खूपच छोटा पूरक पठणाचा प्रश्न किंवा उत्तर होता तुमच्यासाठी कारण की इथे इतकंचही येतात याबद्दल दोन प्रश्न विचारून जाते आणि एक स्वमत कारण की हा 4 अंकाचाच आहे तर याप्रमाणे इथे जे मी तुम्हाला प्रश्न उत्तर दिलेले आहे ते तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि सगळं व्यवस्थित लिहून घ्या जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे कळलं की नाही लवकरच लवकर सांगा हो तर याप्रमाणे जिथेही तुम्हाला असं वाटत का हा शब्द मला नाही कळत किंवा नाही समजत आहे तर पुन्हा त्यांना काय करा ऐकून घ्या जेव्हा तुम्ही ऐकणार परत परत तेव्हा तुम्हाला अजून समजणार आहे कळलं तर ध्यानपूर्वक सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करून घ्या धन्यवाद